बेकार धंदे बेकार. पुण्या झालं काय? केवढं राहिले? एवढंच. हे मामा ओळखतात का? ह्या मामानी मागच्या एक गाणं म्हणलं होतं. क्लिअर बोलले हे कसं कळणार? भरून का? बापू म्हणतोय आपण घेऊन जाऊया चल ट्रॅक्टर. जागी घेऊन भरल्यावर काय झालं? जातो की. सोन्या की आणि हे आबा आधी मधी आलेत आडवडाईज. अरे वा. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. खूप थंडी आहे, खरंच खूप थंडी आहे. चेष्टेचा विषय नाही आहे, खूप थंडी आहे खरंच गावाकडं. पुण्या झालं काय? झालं केवढं राहिले? एवढंच. मित्रांनो आम्ही आलो ऊस भरायला ट्रॅक्टर घेऊन. बघू शकता तुम्ही, बघा. हे मामा ओळखतात का? ह्या मामानी मागच्या एक गाणं म्हणलं होतं. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल. हे काय पाहिजे रे तुला? काय मागचं? काय क्लिअर बोल. आणलेलं काय क्लिअर बोलले हे कसं कळणार? काय 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 सोन्या? गोव्याचं दारू. लेका दारू पितोस. हो आता जायच तिकडे ना मळाला. मित्रांनो ह्या ठिकाणचा आमचा ऊस भरून झालेला आहे आणि आम्ही आता जाणार आहे दुसरीकडे. मग आज लवकर जायला पाहिजे ना. भरून का? हा बापू म्हणतोय आपण घेऊन जाऊया चल ट्रॅक्टर. मग जागी घेऊन भरल्यावर काय झालं? जातो की. हा. बापू असल्यावर काय प्रॉब्लेम आहे जायला? बापू आहे की. लवकर भरून द्या मग आज. हा हे का आता हे भरलं की 4 चाकी तिकडे लावायची. कुठं? मळ्या ते पांदीला, हा. साऊथ पांदीला. जाऊया की. हा लाजते सोन्या लाजते. काय लाजू नको म्हणा आणि व्यवस्थित यो लय खाली गेली फळी. खाली घे ना. इकडून टाका आता. इथं टाकतो तू. काय आहे काय आहे? तर हे एवढं भरायचं आहे आपल्याला. यो लय आहे, एका टॉलीत बसणार नाही कदाचित. एवढं बसणार नाही. एवढं 4 जागी आणली असती तर प्रॉपर सगळं बसलं असतं. काका नको म्हणले ना. यांना ऊस भरण्याचे किती पैसे भेटतात तुम्हाला माहिती आहे का? एका टनामागं 360 रुपये. म्हणजे 10 टन जर भरला 3660 रुपये बरोबर मिळतात. असं दररोज नाही म्हटलं तर 20-25 टन सहज भरतात. हा सोन्या बघा, सोन्या कपडे बघा. आम्ही लग्ना बिग्नात असली घालणार कपडे, ऊस भरायला कपडे घालतोय बघा. बघा याच्याकडे काय काय टाईट काम आहे भाऊ. सोन्या काय म्हणतोय बघा. हा सोन्या काय काम करतोय लाजायचं नाही. कपड्याकडे काय बघायचं? काम केलं पाहिजे म्हणले पाहिजे मला. बरोबर आहे बरोबर आहे. ह्यांच्या भाषेत ह्यांना कोयतेवाले म्हणतात, कोयतेवाले. आणि हे झालेत आता आमच्याकडे 3 महिने काम करतात. ऊस तोडणी भरणी हे सगळे हेच बघतात. असे 8 लोक आहेत बरोबर. अजून 4 जागी भरायचे. ही भरल्यानंतर 4 जागी आणि मग जाणार भरून. 8-12 करून आणि 5,000 परत. होय काय? काल इथलं आमचं कॅन्सल झालं. कॉन्ट्रॅक्टर म्हटलं उद्या जोड निघाला. बर लगेच तिकडे दुसरी जोडणी घातली. वडा किती रुपये घेतात एका ह्याला? 250. 8-12ला किती घेतात? 250 आणि दिवसभराला पण 250. अडीला. मग हे 8-12 ते 5 त्याचा बी 1-2 तास. दिवसभरात जेवढं काम होते तेवढं 8-12 होते. 500 रुपये मिळतात ना. हा. गावाकडची लोक बघा 8-12ला म्हणजे 8 ते 12 ह्या वेळेत जेवढं दिवसाचं काम होतंय तेवढं ह्या वेळेत काम करतात. 8-12चं काम करून 1-2 तास रेस्ट घेऊन परत आणि कामाला जातात. विचार करा किती काम करतात गावची लोक. काल पप्पा गेलेत यल्लमा देवीच्या दर्शनाला.
डोंगरात कर्नाटकात. त्यामुळे मी आज एवढ्या लवकर आलो आहे इकडं ट्रॅक्टरकडं. आता मी एवढ्या लवकर येत नाही इकडं सकाळ सकाळी. कसलं भारी वातावरण आहे बघा, चिमण्यांचा आवाज. सोन्या ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे आपला, आहे की नाही? होय. सोन्याचा अवतार बघा, अवतार. हसतंय लाजतंय. मित्रांनो, कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, कारण का खूप मजा येणार आहे व्लॉगमध्ये. आजीजवळ आला पाणी घ्यायला. होय. नानी कोण पलीकडची? होय. आजी आहे की इकडे शेताला बिताला जाते आणि जाऊ काय? ती आजी होती, ती आमच्या आजीची मैत्रीण. तीच सांगत होती आजी. आता ही भय आहे काही वेळ नसती माझ्यावर. हा. तो काळ म्हणजे 40 वर्षाच्या बाद आतला ऊस भरायची वेळ आली नसती सोन्या. त्याला आले असते. मोठ्या गाडीत फिरला असता आता. चर्चा घन चालू आहे यांची. यांच्या आजा लोकांनी शेती यांची खूप विकली, म्हणजे 20-25 एकर 30 एकर शेती होती यांची. आजा लोकांनी भाकरीवर साखरेवर 5 रुपयाला शेती विकून टाकलेली. सोन्या म्हणतोय एवढं क्षेत्र होतं आमचं की आता मला हे काम करायला लागलं नसतं, 4 व्हीलर मधनं फिरलो असतो म्हणतोय. खरं आहे त्याचं. शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही, एवढ्यांनाही फरक पडत असतोय सोन्या. राहू दे, कसं काय म्हणतोस? नाही आम्ही करतो म्हणलं. ठीक आहे. तुम्ही आता जेवणार आहे कधी? हा. फायनली आमची एक ट्रॉली भरून झालेली आहे आणि ही ट्रॉली आम्ही एका ठिकाणी सोडणार आणि 4 जागी ट्रॉली घेऊन दुसरीकडे भरायला जाणार. सोन्या उचल, सोन्या उचल. काय साळू मामा, अहो घ्या, एकट्यानं वडून घ्यायला पाहिजे तुम्ही. ही ट्रॉली आम्ही इथंच सोडणार आहे आणि ही समोर ट्रॉली दिसते ना, समोर ही 4 चाकी, तर ही आम्ही घेऊन जाणार आहे इथून. आम्हाला इथून खाली शेत एक आहे सावतपान म्हणून, तिथं आम्हाला ही ट्रॉली 4 चाकी घेऊन जायची आहे. ही इथं सोडणार, परत ती घेऊन जाणार, ती भरणार, परत इथं आणून जोडणार. मग त्यानंतर अजून एक काम आहे. हा ट्रॅक्टर आहे ना, हा ट्रॅक्टर हा आपलाच आहे. हा सुद्धा भरायला जायचा आहे. पहिली ही डम्पिंग भरायची आहे, त्यानंतर ही 4 चाकी. आणि हे आबा आधी मधी आलेत आडवडाईज. आबा हात करा, आबा हात करा. अण्णा आलेत तोपर्यंत. अरे वा एक नंबर, एक नंबर. आला आला, ओकेच. काय करा निघाला, काय करता शेताकडे? बर बर बर, चालतंय, या या. फायनली ही पण ट्रॉली आम्ही जोडलेली आहे आणि आता आम्ही निघालो सावतपांडीला. फायनली आम्ही या शेतामध्ये पोहोचलेलो आहे. हा सगळा ऊस आपल्याला भरायचा आहे. 2 hours later. पाठीमारीवर मारायला